ही ताकद या समाजामध्ये आहे, ही लढण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे. वेळप्रसंगी अनेक कष्ट करून आपण जगलेले माणसं आहेत. मी सुद्धा हॉटेल औरंगाबादमध्ये 1900 जवळपास बघा 78 सालची ही गोष्ट आहे. हॉटेल गुलमंडीवर मी हॉटेलमध्ये कपडा मारायला होतो. हॉटेल साफ केलेत मी. 30 रुपये फक्त पगार होता मला. का तर शिक्षणाला पैसे नव्हते. औरंगाबादच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये माझं शिक्षण चालू होतं. कमर्शियल आर्टिस्ट, मी चित्रकार आहे. तर माझ्याकडं पैसे मिळत नव्हते. 30 रुपयात 175 रुपये भाऊ पाठवायचा आणि वरून मी 25-30 रुपये, 30 रुपये पगार हो. 2 टाईम हॉटेल झाडायचं, 1 टाईम नाश्ता मिळायचा. पण जिद्द नाही सोडली. चित्रकार होणार म्हणजे होणार, मी झालोच. माझं एकच मत आहे की आपल्या समाजामध्ये ही जिद्द आहे. फक्त तुम्ही एक काम करा, तुमच्यातली भीती थोडीशी दूर करा, तुमच्यातला बुजरेपणा थोडासा दूर करा आणि ताठमानेनं समोर जा आलेल्या संकटाला. त्याच्यावर सुद्धा तुम्ही बात करून तरुणांनो तुम्ही यशस्वी होऊ शकता. आपल्याला आरक्षण मागायची गरज नाही. कशाला मागायचं आरक्षण? आपल्याला लाचार आहेत का? अरे कष्ट करायचे, देवानं बुद्धी दिली आहे, हातपाय ताकद दिलेली आहे, मनगटात हिंमत दिलेली आहे. उठा, कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, रात्रीचा दिवस एक करा, पण जिद्द सोडू नका. मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणारच, हीच भावना मनामध्ये ठेवून आता तरुणांनी आपल्या शेंडीची गाठ सोडावी लागणार आहे. शेंडीची गाठ सोडावी त्याचा अर्थ असा नव्हे की आंदोलन करा, जाळपोळ करा, तोडफोड करा, असा नव्हे. शेंडीची गाठ सोडा म्हणजे तुमच्या जीवनात परिवर्तनाची क्रांती करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, तर ब्राह्मण समाज जगू शकतो. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, मी जे पोट तिडकीनं तुम्हाला बोलतोय, हे युट्यूब चॅनल मला काही 2 पैसे कमवून माझा संसार नाही भागवायचा. फक्त मला एकच करायचं की माझ्या मनात जी तळमळ आहे, ही समाज जागृतीची तळमळ आहे. अत्यंत विदारक परिस्थिती ह्या 4 दिवसामध्ये. आज जळगावच्या माझ्या माता भगिनींचं मला अभिनंदन केलं पाहिजे. पहिला आवाज जर कोणी उठवला असेल या अन्यायाच्या विरोधात, तर जळगावकरांनी उठवलेला आहे. त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो. कारण कोणीतरी पुढे आलं पाहिजे, कोणीतरी बोलतं झालं पाहिजे, समाजावरचा अन्याय थांबला पाहिजे. कारण या लोकांना काय वाटतं, लाचार बा म्हणे, तर दाखवून द्या की आम्ही लाचार नाही आहेत. आमच्या सुद्धा स्वाभिमान जागृत आहे. आम्ही बोलू शकत नाहीत, आम्ही तुम्हाला तुमच्याशी रस्त्यावर येऊ शकत नाहीत, आम्ही तुम्हाला भांडू शकत नाहीत. कारण आम्हाला आमचे काही संस्कार आहेत जे आम्हाला पूर्वजांनी आम्हाला दिलेले आहेत. ते संस्कार जपून आम्हाला या अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद या परमेश्वराजवळ मागायची आहे. फक्त तरुणांना माझं एकच सांगणं आहे, भरकटू नका. माझ्या तरुण मुली, अहो काय सांगायचं तुम्हाला, आता काय झालंय, ह्या मुलीसुद्धा ना फार परेशान आहेत. आज सहकार क्षेत्रात, कॉर्पोरेट क्षेत्रात, सरकारी कार्यालयात, प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाची जर बाई सर्व्हिस जॉबला असेल, ब्राह्मणाची जर मुलगी असेल, तर तिला पटवणं सहज शक्य आहे असा गैरसमज झालेला आहे. निमूटपणे तो अत्याचार सहन करतात माझ्या माता भगिनी, निमूटपणे आवाज उठवत नाहीत. आवाज उठवत, नवऱ्याला सुद्धा माहिती आहे बायकोची काय हाल आहेत ऑफिसमध्ये, तरी पण तो आवाज उठवत नाहीये. का? ऑफिसमध्ये एकच ब्राह्मण आहे, ती म्हणजे हिची बायको. मग आता मला सांगा तरुणांनो, मला जे तुम्हाला सगळ्यांना सांगा वाटायला लागले, सगळ्या समाजाला मला सांगा वाटायले की आता उठ बामना, सोड आता शेंडीची गाठ. उठ बामना, सोड आता शेंडीची गाठ. लाव ह्या भ्रष्टाचार्यांची वाट, पण बुद्धिमत्तेनं, चातुर्यानं आणि कष्टानं. माझं एकच सांगणं आहे की आज अनेक तरुण आहेत जे स्वतःच्या हिमतीवर, आपले दुबईचे दातार, एक तरुण नोकरीसाठी दुबईत जातो काय आणि स्वतःचं जाळं निर्माण करतो काय. आज कोट्यावधीचा व्यवसाय ते दुबईमध्ये उभा केले. अहो लांब कशाला, माझ्या मामाचा मुलगा नायजेरियामध्ये गेला. नायजेरियासारख्या देशात जाऊन एक तरुण मुलगा, त्यानं तिथं सहजपणे
सत्यनारायणाच्या पूजा सांगायला सुरुवात केल्या, कारण नायजेरियामध्ये हिंदू समाज भरपूर आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगायलो की नायजेरियासारख्या देशामध्ये जाऊन माझ्या मामाचा मुलगा आज त्या ठिकाणी एक स्टोअर चालवतोय. तिथल्या हिंदूंच्या लोकांसाठी सत्यनारायण लागणारे पूजेचं साहित्य, वास्तुशांतीला लागणारं पूजेचं साहित्य, त्यांना पूजा सांगणे, हे सगळे त्यानं उद्योग हळूहळू सुरू करता करता आज त्यानं स्वतःचं स्टोअर त्या नायजेरियामध्ये सुरू केलेलं आहे. बाळू कुलकर्णी त्याचं नाव आहे. माझ्या मामाचा मुलगा आहे, सख्या मामाचा मुलगा आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. नोकरीच्या निमित्तानं नायजेरियात गेला आणि आज व्यावसायिक झाला. मग मी त्याला विचारलं, बाळू तू नायजेरियात काय विकतो? तर त्यानं सांगितलं, मी नायजेरियामध्ये कुरुडी, पापडी, शेवाई, शेंगाची चटणी, जवसाची चटणी, लसणाची चटणी, लक्ष्मीनारायण चिवडा, जे जे काही महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत तयार पुरणपोळीपासून त्या नायजेरियातल्या लोकांना आवडतात आणि तो ते तिथं विकतो. स्वतःचा व्यवसाय मोठा झाला तर आता लहान भावाला तो नायजेरियात घेऊन गेला आणि आज नायजेरियात तो व्यावसायिक होतोय. म्हणजे मला तुम्हाला एक उदाहरण असं द्यायचं आहे की तरुणांनो, आरक्षणाच्या मागं न लागता मेहनत करा, कष्ट करा, जिद्द आहे, आपल्यात ताकद आहे, आपल्यात बुद्धिमत्ता आहे. फक्त नाराज होऊ नका. मला काही तरुण भेटले या 4 दिवसात जे भेटतायत, एक असं तरुणांमध्ये फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. म्हणजे असं नाराज आहे तरुण. सगळ्यांना आरक्षण आहे म्हणले, आपलं कसं व्हायचं? मग तुझं काहीच व्हायचं नाही. तू मेहनत करायची, कष्ट करायचं, शिकायचं, मोठं व्हायचं आणि कमवायचं. तर आता आपल्याला उभं राहावं लागेल. स्वकष्टानं, स्वहिमतीनं आपल्याला जगावं लागेल. अन्यायाच्या विरोधात लढावं लागेल. भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहावं लागेल आणि आपल्याला आपलं स्वतःचंच संरक्षण स्वतः करून घ्यावं लागेल. कारण आपल्याला कोणी येणार नाही संरक्षणाला. आपण संघटित होऊन आपली समाज जागृती निर्माण करून, इतर तरुणांना मार्गदर्शन करून, जमलं तर मोफत तरुणांच्या ट्युशन्स मोफत घ्या, त्यांना शिकवा, त्यांना मोठं करा, त्यांच्या हाताला काम द्या. फक्त एक ठरवा की ब्राह्मण समाजाच्या मागं कोणी नाही, ब्राह्मण समाजाच्या मागं स्वतः आपण आहोत. त्यामुळं जरा जास्त बोललेलं असेल तर मला माफ करा. जरा थोडं स्पष्ट बोलतो, कारण आपल्याला असं वाटतं की आपल्या जे मनामध्ये आहे ते एकदा सांगून मोकळं व्हावं. स्वीकारायचं आहे, न स्वीकारायचं हे तुमच्या हातात आहे. मोबाईल बंद करायचं तुमच्या हातात आहे, चालू ठेवायचं तुमच्या हातात आहे. आवडलं या कलाकाराकडून अजून काही तुम्हाला प्रबोधन, मी तर प्रबोधन करणं एवढा मोठा नाही आहे, पण मी तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे. कारण माझ्यातला कलाकार ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस काहीतरी असं वाटतं की या समाजाला आपण दिलं पाहिजे. ज्याच्यासाठी आपण देणं लागतो ते देण्यासाठी मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे. मी दररोज 2 तास देतोय माझ्या सर्व व्यापातून या चॅनलसाठी. तुम्ही मला 1 सेकंद द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या ग्रुपला शेअर करा. म्हणजे रत्नाकर आवसेकर कायम तुमच्या मोबाईलवर येईल. धन्यवाद. मायबापांनो, भरपूर कमेंट्स आहेत, हजारो कमेंट्स आहेत. मी सर्व कमेंट्स वाचतो. प्रत्येकाला उत्तर द्यायला तेवढा वेळ नाही हो मित्रांनो, खरं सांगतो. मला माफ करा, मी प्रत्येकाला उत्तर देऊ नाही शकत. मी फक्त वाचतोय आणि त्याच्यातलं मला जे जे काही तुम्ही सांगताय ते मी ऑब्झर्व करून तुमच्यासमोर पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमात मांडतोय. पण तुम्ही कमेंट द्यायचं कमी करू नका. बिलकुल मला तुम्ही सूचना करा, त्या अंमलात आणण्याचा मी प्रयत्न करीन. आपलं लेकरू म्हणून, आपला भाऊ म्हणून मला तुम्ही सहकार्य करा आणि रत्नाकर आवसेकर चॅनलला काहीतरी करण्याची संधी द्या. या महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या संपूर्ण तमाम जनतेला माझं सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा। चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा। रत्नाकर औसेकर YouTube चॅनल।